नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आदित्य ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत आणि तिकडे विविध ठिकाणी जाऊन ते आपल्या पक्षाचा प्रचार करतायत, आपले जे विचार आहेत ते मांडतायत. त्यावेळेला त्यांनी एक विधान केलं की सध्या जो 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुरू आहे, ज्याची सुनावणी सुरू आहे, तर त्यात 16 आमदार अपात्र होतील आणि आमचे मात्र 16चे 160 आमदार होतील आगामी निवडणुकीत विधानसभेच्या, अशा पद्धतीचा एक दावा त्यांनी केला. आता ज्या वेळेला असे दावे केले जातात, प्रत्येक पक्ष असे दावे करू शकतो की आपल्याला विधानसभेत किती जागा मिळतील किंवा एखाद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये किती जागा मिळतील किंवा आणखी एखाद्या लोकसभा निवडणुकीमध्ये जागा किती मिळतील, हे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने दावे करत असतो आणि आपल्याला कसं यश मिळेल, आपणच कसं बाजी मारू आणि समोरच्या विरोधकांना कसं पराभूत करू, हे प्रत्येक जण सांगत असतो आणि त्यात काहीच चुकीचं नसतं. आदित्य ठाकरे यांनी हा जो दावा केलेला आहे की सध्या त्यांच्याकडे 16 आमदार आहेत, कारण का तर एकनाथ शिंदे 40 आमदारांचं बाजूला झाल्यानंतर आता त्यांच्याकडे आमदारांची संख्या तेवढीच आहे, पण त्या आमदारांची संख्या आपण 160 करून देऊ आगामी विधानसभेच्या निवडणुकीत, असा जेव्हा ते दावा करतात तेव्हा त्याच्यामागे काहीतरी तर्क असला पाहिजे, काहीतरी त्याला आधार असला पाहिजे. हे लोकांना ते पटवून देता आलं पाहिजे. केवळ एक विधान करायचं, समोरचे लोक ऐकून घेत आहेत, टाळ्या वाजवत आहेत किंवा कोणी काय विचारणार नाहीये याबद्दल, हे लक्षात ठेवून जर विधानं करत असू तर ती तेवढ्यापुरती ठीक आहेत. ती एक प्रकारचा बुडबुडा ठरेल, कधीतरी तो फुटेल किंवा एखादा फुगा ठरेल ज्याच्यामध्ये हवा भरू तेवढा तो फुगेल, पण नंतर तो फुटू शकेल. त्यामुळे केवळ दावे करण्याला काहीच अर्थ नाही. 16चे 160 आमदार आम्ही करू असा जेव्हा दावा आदित्य ठाकरे करतात तेव्हा त्याच्या मागे काय नेमकी भूमिका आहे, कसं आपण 160 आमदार आणणार आहोत निवडून, हे सुद्धा त्यांना सांगता आलं पाहिजे किंवा त्यांनी हा दावा केल्या म्हटल्या लोकांना पटलं पाहिजे. हो, हा व्यक्ती जो आहे, जो सांगतोय त्या पद्धतीने ते करू शकतात, कारण सध्या त्यांना ही स्थिती जी आहे ती अनुकूल आहे. त्यामुळे त्यांचे 16चे 160 आमदार होऊ शकतील. पण असा कोणताही दावा करताना आदित्य ठाकरे यांनी त्याला एक प्रकारे पूरक असं काय वातावरण आहे, अनुकूल काय वातावरण आहे, हे मात्र सांगितलेलं नाही. त्यामुळे तो केवळ एक दावा ठरतो. आता मुळातच आदित्य ठाकरे यांनी जर आपला पूर्वेतिहास पाहिला शिवसेनेचा, तर शिवसेनेने आतापर्यंत इतक्या वर्षाच्या राजकारणामध्ये कधी 100पेक्षा अधिक जागा मिळवलेल्या नाहीत आणि हे वास्तव आहे. आता भारतीय जनता पक्ष जेव्हा 2014 मध्ये निवडून आला तेव्हा त्यांनी 100पेक्षा अधिक जागा मिळवल्या, 122 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. 2019च्या निवडणुकीत कमी झाल्या, पण 100पेक्षा अधिकच होत्या. त्यावेळी दोन्ही वेळेला त्यांच्या 100पेक्षा अधिक आल्या आणि त्यांनी टप्प्याटप्प्याने आपल्या जागा वाढवत हा 100चा टप्पा ओलांडलेला आहे. तसं शिवसेनेला मात्र शक्य झालं नाही. जेव्हा शिवसेना एकसंध होती तेव्हा 2014 मध्ये असेल किंवा 2019, त्यांना कधी 100चा टप्पा गाठता आलेला नाही, त्याच्या आधी नाही. त्यामुळे 100 पर्यंत ते पोचू शकलेले नाहीत एकसंध असताना. मग आता ज्या वेळेला विभागणी झाली आहे, विभाजन झालेलं आहे पक्षाचं, एकनाथ शिंदे 40 आमदारांचं वेगळे झालेत, आता 16 आमदार त्यांच्यासोबत आहेत आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंबरोबर. मग अशा वेळेला ते नेमके कसे काय 160 जागा जिंकणार आहेत हे त्यांना सिद्ध करता आलं पाहिजे. आता हा जो दावा करतायत तो दावा करताना त्यांची अपेक्षा असेल की आपल्यासोबत शरद पवार आहेत, काँग्रेस आहे, म्हणजे महाविकास आघाडीचं बळ आपल्या बरोबर आहे, त्यामुळे आपण निश्चितपणे 160 जागा जिंकू. तर त्यांना अजूनही राजकारणाची तेवढी समज आलेली असं लक्षात येत नाही, कारण आत्ता ते राजकारणात आलेले आहेत, आत्ताच आमदार झालेले आहेत. 2019ला पहिल्यांदाच ते मंत्री झाले. त्यामुळे लगेच महाराष्ट्रातलं राजकारण हे आपण कोळून प्यायलो आहोत अशा ताटात त्यांनी वावरता कामा नये. आपण आधीचा पूर्वेतिहास काय आहे, पक्षांची काय नेमकी स्थिती असते, निवडून येण्यासाठी काय काय मेहनत घ्यावी लागते, किती कष्ट उपसावे लागतात, याचा कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. भारतीय जनता पक्ष आज केंद्र सरकार जे भारतीय जनता पक्षाचं आहे, एकेकाळी कोणी विचार सुद्धा केला नसता की भारतीय जनता पक्ष निवडून सुद्धा येऊ शकतो की नाही. 2 खासदार फक्त त्यावेळेला संसदेमध्ये होते, ज्यांचे आज 300पेक्षा अधिक खासदार आपण पाहतोय आणि सलग 2 टर्म त्यांनी अशा पद्धतीचं बहुमत मिळवलेलं आहे. ही काय फक्त 1-2 वर्षातली कमाल नाहीये. अनेक वर्ष मेहनत घेत, वेगवेगळ्या पद्धतीने अनेक कल्पना लढवत, वेगवेगळे आश्वासनं देत
लोकांपर्यंत त्यांनी जनसंपर्क वाढवलेला आहे आणि त्यातून हे शक्य झालेलं आहे. त्या प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तर आदित्य ठाकरे बोलतात त्यावेळेला 16 आमदारांचे 160 करू, त्याला फक्त एक पुढे शून्य जोडायचं आहे की झालं 160. अशा पद्धतीने एवढं सोपं राजकारण नसतं आणि हे कोणताही सर्वसामान्य माणूस सांगू शकतो. त्याला त्यासाठी काही मोठा तज्ज्ञ असण्याची अजिबात गरज नसते. पण आदित्य ठाकरे यांनी दावा केला. कदाचित पत्रकार विचारणार नाहीत प्रश्न आपल्याला की 160 कसे काय करणार आहात तुम्ही. हा प्रश्न पत्रकारांकडून येणार नाही हे त्यांना माहिती आहे. बरं, समोर प्रेक्षकही नाहीत, त्यामुळे आपण बोलून मोकळं व्हायचं असं म्हणत त्यांनी सांगितलं. आता ज्या पक्षांसोबत ते आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस, या पक्षांची स्थिती काय आहे याचाही त्यांनी अंदाज घेतला पाहिजे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले शरद पवार, जे उद्धव ठाकरेंचे मार्गदर्शक मानले जातात, त्यांचे गुरु एक प्रकारे मानले जातात, आणि स्वतः संजय राऊत तर म्हणतातच की शरद पवार हे गुरु आहेत आमचे. आणि याचं कारणच आहे की उद्धव ठाकरे हे शरद पवारांमुळेच मुख्यमंत्री झाले, अन्यथा त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे ते गुरु किंवा त्यांचे मार्गदर्शक, त्यांची काय स्थिती आहे, त्यांचा इतिहास पहा, त्यांनी किती वेळेला 100पेक्षा अधिक जागा जिंकलेल्या आहेत, ते कधी 150 किंवा 160 पर्यंत पोहोचले आहेत, याचाही विचार करावा. निश्चितपणे उद्धव ठाकरेंपेक्षा एक अनुभव राजकारणामधला हा शरद पवारांकडे नक्कीच आहे. मग शरद पवारांसारखा जो ज्यांना नेहमीच दिग्गज नेता, जाणता राजा अशी उपाधी दिली जाते, तर त्यांची स्थिती काय आहे. त्यांनाही कधी 100पेक्षा अधिक जागा जिंकता आलेल्या नाहीत किंवा 100 पर्यंतही पोचता आलेलं नाही. त्यामुळे स्वतः शरद पवारांचंही शक्य झालं नाही, तर उद्धव ठाकरे ते कशा पद्धतीने करणार आहेत. उद्धव ठाकरे हे 16 आमदारांचे 160 आमदार कसे करतील हा विचार मनामध्ये येतो. मग त्यासाठी तुमची काय तयारी आहे, कोणकोणत्या मतदारसंघामध्ये हमखास तुमचे आमदार निवडून येणार आहेत आणि त्यातून 160 पर्यंत आपली मजल जाणार आहे, हे कुठेतरी सांगताही आलं पाहिजे, लोकांना पटवून देता आलं पाहिजे. आज आपण पाहतोय की हे सगळं जेव्हा झालं 2019 मध्ये, उद्धव ठाकरे शरद पवारांचं म्हणणं ऐकून मुख्यमंत्री झाले, काँग्रेसला सोबत घेतलं आणि त्यांच्याप्रमाणे ते करतायत, त्यावेळेला सोनिया गांधींची परवानगी घ्यावी लागली होती मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा हे सगळं महाविकास आघाडीचं सरकार होण्यासाठी. त्यानंतर स्वतः मग उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे सोनिया गांधींना भेटायला गेले होते दिल्लीमध्ये, की त्यांनी मान्यता दिली म्हणून शेवटी ते सरकार स्थापन झालं होतं. मग आज बाळासाहेब ठाकरेंचा फोटो जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात आम्हीच वापरणार, तो बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरून जर त्यांनी निवडणूक लढवायचं ठरवलं, तरी खरोखरच बाळासाहेबांचा विचार आज त्यांच्यापाशी आहे का, तर तो राहिलेला नाही. हे वारंवार दिसून आलेले, म्हणजे केवळ टीका करण्याचा भाग म्हणून नाही, पण अनेक घटनांमध्ये दिसून आले की बाळासाहेबांचा विचार त्यांनी सोडून दिलेला आहे. उलट रोजच्या रोज राहुल गांधी किती कौतुकास्पद कामगिरी करतायत, सोनिया गांधी कशी कौतुकास्पद कामगिरी करतायत, याविषयी त्यांच्याच मुखपत्रामधून लिहून येतं, त्यांच्या भाषणांमध्ये त्यांचं कौतुक होतं. त्यामुळे आज त्यांच्या दृष्टीने भलेही फोटोसाठी बाळासाहेब असले तरी विचार मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार किंवा सोनिया गांधी यांच्यानुसारच त्यांचा एकंदरीत वाटचाल सुरू आहे. मग या शरद पवारांचा फोटो किंवा सोनिया गांधींचा फोटो आता महाविकास आघाडीमध्ये सगळीकडे लागतो उद्धव ठाकरेंच्या फोटोसोबत. मग त्या नेत्यांचे फोटो वापरून 160 जागा जिंकून येऊ शकतात का उद्धव ठाकरे? शक्य आहे का त्यांना? आणि नुसतेच बाळासाहेबांचा फोटो लावला तरी बाळासाहेबांचे विचार आज त्यांनी अंगीकारले जे होते ते आहेत का त्यांच्यासोबत, हाही विचार करावा लागतो. त्यामुळे प्रश्न आहे की 16चे 160 आमदार करणं ही एक गगनभेदी घोषणा जी आहे ती होऊ शकते, करायला काहीच हरकत नाही. पण ती करताना त्याच्या मागे काय काय पार्श्वभूमी आहे, काय तथ्य आहे, काय पाया आहे त्याच्या मागे, याचा पण विचार करावा लागतो आणि लोकांना ते पटवून द्यावं लागतं. सद्यस्थितीत शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस, सोनिया गांधींचे काँग्रेस, त्यांचे तर 44 आमदारच आहेत फक्त. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे 160 या आकड्याची किंवा आदित्य ठाकरे 160 या आकड्याची स्वप्न तरी बघू शकतात का? शक्य होईल का त्यांना? हा विचार मनामध्ये येतो. आणि जर बाळासाहेबांच्या फोटोसोबत जर सोनिया गांधी, शरद पवार यांचे फोटो वापरले तरी देखील त्यांना 160चा आकडा गाठता येईल का? हाही विचार मनात येतो. काय होईल हे येत्या निवडणुकांमध्ये लक्षात येईलच.
आदित्य ठाकरे म्हणतच असतात की निवडणुका घेऊन दाखवा, काय आहे ते सगळं, दूध का दूध आणि पाणी का पाणी सगळं होऊन जाईल. त्यामुळे घोडा मैदान जवळ आहेच, पण केवळ घोषणा देऊन चालणार नाही, लोकांना हे पटवून द्यावं लागेल, हे मात्र आदित्य ठाकरेंनी विसरू नये. तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.